ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। मोदी परिसरातील भंडारे कुटुंबियांनी रेशन दुकानातून तांदूळ आणले। 2 दिवस तांदूळ शिजवून खाल्ले। तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी तांदळाच्या पोत्यात मृत साप आढळला। राम भंडारे हे बांधकामाचे काम करतात। त्यांनी मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी परिसरातील रेशन दुकानातून तांदूळ आणले। त्या दिवसापासून तांदूळ काढून त्याचा भात बनवून त्यांनी खाल्ला। गुरुवारी भात बनविण्यासाठी पोत्यातून तांदूळ काढत असताना त्यांना उग्र वास आला। वास कशाचा येत आहे पाहण्यासाठी त्यांनी आणखीन तांदूळ काढले। त्यावेळी त्यांना धक्का बसला। या तांदळात त्यांना मृत साप आढळला। त्यांनी त्वरित सर्पमित्र सिद्धेश्वर मिसालेल यांना याची माहिती दिली। सर्पमित्रांनी मृत सापाची पाहणी केली असता तांदळात मृत साप हा नाग प्रजातीचा असल्याचे सांगितले। मागील 3 दिवसात 4 वेळा भंडारे कुटुंबियांना तांदूळ शिजवून खाल्ले। चौथ्यांदा तांदूळ काढत असताना त्यांना हा प्रकार कळला। भंडारे कुटुंबियांनी याची तक्रार पुरवठा विभागाकडे केली। त्यानंतर भंडारे त्यांच्या घरातील तांदूळ ताब्यात घेण्यात आले। आम्ही 2 परिवार खात होते तांदूळ। मंगळवारी आणले ना, आज बघितलं आम्ही ते वरचं 3 दिवस झालं खाल्लं आम्ही। ते डब्यात भरावं म्हणून आज ताटाने काढायला गेले, ते बाहेर आले ताटात। साप काय काय त्रास होत आहे? उलटी जुलाब झाले। किती जणांना? 2 जणांना। मोदी एरिया झोपडपट्टी आहे। पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे। या एरियामध्ये बिगारी काम करतात आमचे घरचे मालक, आणि आम्ही सकाळी धुणं भांड्याला जातो, सकाळी जाऊन रात्री येतो। असलं धान्य फुकटचं देतात आणि लेकरं शिजवून खातो। आता आजारी पडलेत एरियामध्ये, असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे? रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेलं तर त्यांनी काय म्हणतात, फुकटचं येत आहे, घ्यायचं असं तर घ्या, नाही तर परत जात आहे धान्य। मजबुरी आहे, घ्यावं लागतं आम्हाला धान्य। याचं सर सांगा, कुणाला विचारायचं आम्ही? त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार। थोडे दिवस पाण्यात देता जहर, थोड्या दिवसात धान्यामध्ये देता, हे काय प्रकार चाललाय? कुणाला विचारायचं आम्ही? आणि हे असं साप आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं। हे आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलं आम्ही। ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे साप आहे म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणतात तसं भीती झालाय आम्हाला। काय सांगायचं, कुणाला सांगायचं सांगा? घाण असतंय, विचारायला गेलं ना असंच आहे, धान्य तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या, नाही तरी नाही। आणि ते धान्यामध्ये पांढरं ते काय की ते रोग उत्पन्न होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला। आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेलत ना, एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी, सगळ्या गोष्टी तिथं रेशन दुकान मध्ये तक्रारच असते। वेळेवर रेशन दुकान माल वाटप होत नाही, आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं। महिन्यातनं कधी एक आठवडाभर चालू ठेवतात, बाकीचे दिवस बंद ठेवतात। आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागले। आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ देतात, इथं फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका। आणि आपल्याला जर 4-5 जणांचा माल यायचा असेल तर 2-3 देतात आणि पाठवतात। आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही, काय नाही, तुमच्या नाव एवढं आहेत म्हणून ते काय बटन दाबतात की काय आम्हाला कळत नाही। त्याच्यात पण आम्हाला तक्रारी करून पाठवतात। हे असं झालं तर पूर्ण मोदीतल्या विभागातले काय करायचं? काय कधी काम असतंय, कामगार म्हणलं तर कामगारचं काम म्हणलं तर कधी असतंय कधी नसतंय काय? त्याच्यावर आमचं एक टाइमचं भागतंय म्हणून आम्ही कसंही ते धान्य घेऊ शकतो। पण एवढं पण असं चालल्यावर माणसं वाचायचं कसं? आजारीपणा आला तरी सुद्धा काय एवढं लहान आजारपणा येत नाही, मोठं येतात। ते आम्ही दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे आम्ही घरात खर्च करू ना। हे धान्य करून खाऊन दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच धान्य आम्ही घरात आणून खाऊ। हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागलं, दवाखान्याला पैसे, उलट्या जुलाब, थंडी, ताप, डबल पैसे चाललेत। आणि एक माणूस नाही की घरात 4-4 जण पडतात एकदमच। हे धान्यामुळे, हे सगळं ह्याच्यामुळे, पाण्यामुळेच व्हायला लागला आम्हाला हे त्रास। काय
फक्त मतदान आलं की आम्हाला मत घाला, आम्हाला घाला, यांना घाला, त्यांना घाला. माता दिवशी पैसे वाटप करायचं, त्या दिवशी एका दिवसात त्यांचा हाऊस पुरा करायचा, संपला. दुसऱ्या वेळेस कोण विचारतच नाही. आणि नगरसेवक कोण झाला तर घरापाशी गेला तर विचारायला गेला की घरात असून सुद्धा नाही म्हणतात. हे असलं तक्रार आहे इथं. काय शिक्षण शिकलेल्या पोरींचा सुद्धा काही व्यवस्था नाहीये. काय शिक्षण शिकणाऱ्यांचा व्यवस्था नाहीये, कशाचाच व्यवस्था नाहीये इथं. तुमचं नाव काय ताई? प्रमिला संजय जंगडेकर. माझं नाव प्रफुल्ल नाईक, मी परिमंडळ अधिकारी आहे इथं. दूरध्वनीच्या क्रमांकावरून आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती की तांदूळमध्ये साप आढळला आहे म्हणून. त्याची तपासणी करण्याकरता आलो असता मी, त्यात खरोखर साप आढळून आलेला आहे आणि ते आम्ही तांदूळ जप्त करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे. आणि जिथून हा तांदूळ भरला जातो किंवा काय कोणत्या प्रकारे स्वच्छता आहे का नाही, त्या तपासणीचं काम आम्ही समोर चालू ठेवू. संबंधित जे तांदूळ विक्री करणारे हे आहेत दुकानदार आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे का? आणि हो, संबंधित कार्डधारकाचे बयान घेऊन त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. इथल्या घरातल्या लोकांना पण 2-3 दिवसापासून काही आता ते कट्टा पॅक होता म्हणते त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जो तिथं तांदूळ आणला होता दुकानातून तो पॅक होता, त्यामुळे त्यांच्या काही लक्षात आलं नाही. एकदम शेवटी खाली हात घालल्यानंतर ते तांदूळ खराब निघाला. त्यांची दवाखान्याचं वगैरे बघू. आरोग्य तपासणी वगैरे करणार? आरोग्य तपासणीसाठी पाठवून देऊ. सर पाय काढते पाय. पाटील ओ पाटील, त्या अधिकाऱ्याला फोन करा, येतं का नाही म्हणते. हा रेशनच्या तांदळामध्ये 3 दिवसापूर्वी ह्यांनी तांदळ रेशन दुकानात आणलेला आहे. 3 दिवसांनी ते रेशनचा तांदूळ खाल्लेला आहे. ते खाल्ल्यानंतर आज खाली एक साप मेलेला अवस्थेत सापडलेला आहे आणि आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुलाबी काही लोकांना चालू झालेल्या आहेत. बरं, फक्त या गावातच नाही, या भागातल्या पूर्ण जनजीवन रेशनचं धान्य आलेलं आहे. त्या पूर्ण तांदूळ माणसाने तर नाही, जनावरांना खायच्या लायकीचं नाही असं धान्य रेशनच्या ह्याच्यातनं वाटप झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा गलथानपणा आहे आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हावी म्हणून एक महायुतीचं सरकार, शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन देणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलन करणार आहे. जर कारवाई नाही झाली तर त्या पुरवठा अधिकारी मेलेला साप जे आमच्या पोत्यात सापडलेला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जेल साप सोडू. आणि ह्या गोरगरिबांकडे जर प्रशासन असं दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही. त्यांना ऑफिसमध्ये जाऊन प्रश्न विचारू आम्ही आणि याच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करू.